नमस्कार शेतकरी मित्रांनो, या जिल्ह्यातील अतिवृष्टी बाधितांसाठी 78 कोटी रुपयाचा निधी आला। याद्या अपलोड करण्याचे काम सुरू झाले। मित्रांनो, कोणता असा जिल्हा आहे ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता हे 78 कोटी रुपये जमा करण्यात येणार आहेत आणि मित्रांनो, याचा फायदा कोणकोणत्या शेतकऱ्यांना होणार आहे, संपूर्ण माहिती समजून घेऊयात। त्याआधी तुम्ही आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या, कारण शेतकरी बांधवांनो, आपल्या शेतकरी मित्रांसाठी सुरू केलेलं हे महत्त्वपूर्ण आणि एक विश्वसनीय असं यूट्यूब चॅनल आहे। अपेक्षा करतो की तुम्ही भरभरून आपल्या चॅनलला प्रेम द्याल। तर चला ही संपूर्ण माहिती आपण समजून घेऊयात। मित्रांनो, यंदा खरीप हंगामात ऑक्टोबर महिन्यात अवकाळी पावसामुळे धान पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते। कृषी व महसूल विभागाच्या यंत्रणेच्या माध्यमातून नुकसानीचे पंचनामे करण्यात आले। अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील 49,164 हेक्टरवरील धान पिकांचे नुकसान झाले होते, तर 1,32,844 बाधित झाले असून नुकसान भरपाईसाठी शासनाकडे 78,13,59,675 रुपयांची मागणी केली होती। हा निधी शासनाने जिल्हाधिकारी कार्यालयाला उपलब्ध करून दिला असून तो शेतकऱ्यांच्या खात्यावर वळता करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। मित्रांनो, जिल्ह्यात सर्वाधिक धानाचे उत्पादन घेतले जाते। यंदा खरीप हंगामात 1,96,000 हेक्टरवर धान पिकाची लागवड करण्यात आली होती। धान पिकांसाठी अनुकूल वातावरण असल्याचे धानाचे पीकसुद्धा चांगले होते। मात्र ऑक्टोबर महिन्यात अवकाळी पावसाने सलग 8 दिवस हजेरी लावली। यानंतर कृषी विभागाने नुकसानीचा अंतिम अहवाल तयार केला आहे। या जिल्ह्यातील 8ही तालुक्यातील एकूण 49,116 हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाल्याने 1,32,844 शेतकरी बाधित झाले होते। शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी 78,13,59,665 रुपयांची मागणी शासनाकडे केली होती। यानंतर शासनाने नुकताच जिल्हाधिकारी कार्यालयाला हा निधी उपलब्ध करून दिला आहे। त्यामुळे जिल्ह्यातील 1,32,000 शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे। शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार किती निधी? मित्रांनो, नुकसान भरपाईसाठी शासनाकडून निधी प्राप्त झाला असून तहसील कार्यालयाकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या याद्या पोर्टलवर अपलोड करण्याचे काम सुरू आहे। ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हा निधी जमा केला जाणार असल्याचे या विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले। मित्रांनो, अशा प्रकारे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या आता 78 कोटी रुपये जे आहेत ते जमा केले जाणार आहेत आणि नक्कीच राज्यातील शेतकऱ्यांना एक दिलासा मिळणार आहे। मित्रांनो, अपेक्षा करतो की तुम्हालाही नुकसान भरपाईचे पैसे मिळाले असतील। जर मिळाले असतील तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा, नसतील मिळाले तरीही कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या या व्हिडिओला शेअर करा आणि असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा। धन्यवाद।